इयत्ता 12वी फायनल अकाउंट प्रॉब्लेम क्रमांक 5 पेज नंबर 34. या ठिकाणी मेसर्स सुदर्शन ट्रेडर्स is a partnership firm in which Ram and Krishna are partner sharing profit and loss in the ratio 3:2. From the following trial balance prepare final account for the year ended 2018-19. इतक्या माहितीच्या आधारे आपण इन द बुक्स ऑफ मेसर्स सुदर्शन ट्रेडर्स trading profit and loss account for the year ended 31 March 2019. हा यापासून वरचा जो भाग आहे ते आहे आपलं ट्रेडिंग अकाउंट आणि या दोन रेषांच्या खालील जो भाग आहे ते आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंट सांगितलेलं आहे म्हणून आपल्याला स्वतंत्र करंट अकाउंट तयार केलेलं आहे. आपण पार्टनर्स करंट अकाउंट या पद्धतीनं फॉर्मॅट तयार करून घ्या. पर्टिक्युलर या ठिकाणी आपण अमाऊंट लिहिण्याऐवजी त्या पार्टनरची नावं लिहायची. त्यामध्ये राम आणि कृष्ण असे दोन पार्टनर आहे. राम पहिल्या कॉलम मध्ये राम व दुसऱ्या कॉलम मध्ये कृष्ण. तसंच क्रेडिट बाजूला देखील राम पहिल्या कॉलम मध्ये आणि दुसऱ्या कॉलम मध्ये कृष्ण. तसंच बॅलन्स शीटच्या हेडिंग मध्ये बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. लायबिलिटी अमाऊंट इनर कॉलम आणि आउटर कॉलम अमाऊंट. त्यानंतर असेट अमाऊंट आणि अमाऊंट. आधी प्रॉब्लेम वाचून घेऊया. त्यावरनं ॲडजस्टमेंटवरनं टिक मार्क करणे. पहिले ॲडजस्टमेंट स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड 38,000. क्लोजिंग स्टॉक आहे याचे टिक मार्क होत नाही. त्यानंतर राम इज अलाउड अ सॅलरी ₹6,000 and Krishna is allowed commission at 3% on net sale. लक्षात घ्या ही जी सॅलरी आहे ती पार्टनर सॅलरी आहे त्यामुळे ट्रायल बॅलन्सच्या सॅलरीवर त्याचा इफेक्ट होणार नाही. त्याच्यावर टिक मार्क करण्याची गरज नाही कारण आपण स्वतंत्र करंट अकाउंट तयार केलेलं आहे. पुढील ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन पार्टनर कॅपिटल इज प्रोव्हाइडेड ॲट 5% पर ॲनम. लक्षात घ्या कॅपिटलवरचं व्याज व्यवसाय मालकांना देतो आहे म्हणजेच व्यवसायाच्याद्वारे मालकांना कॅपिटलवरील व्याज जात आहे त्यामुळे याची टिकमार्क कोणत्याही घटकावर होणार नाही. त्यानंतर आहे प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी ॲट 5% म्हणून प्लांट अँड मशिनरीवर या ठिकाणी टिकमार्क होणार. पुढील ॲडजस्टमेंट ₹3,000 फ्रॉम अवर कस्टमर इज नॉट रिकवरेबल. हे जे 3,000 आहे ते कस्टमरकडून येण्याजोगे नाही म्हणजेच बुडण्याची शक्यता आहे म्हणून आपल्याला सन्ड्री डेटर्सवर टिकमार्क करावे लागेल. सन्ड्री डेटर्स. तसंच जर बॅड डेप्ट असेल तर बॅड डेप्टवर टिकमार्क करायचं. बॅड डेप्ट आणि आरडीडी दोन्ही दिलेलं आहे त्यामुळे बॅड डेप्ट आणि आरडीडीवर स्टार करूया. त्यानंतर पुढील ॲडजस्टमेंट प्रीपेड इन्शुरन्स ₹500. मग इन्शुरन्सच्या 5% इन्शुरन्स हा 500 रुपये प्रीपेड आहे म्हणून इन्शुरन्सवर एक टिक मार्क होईल. टिक मार्क झाल्यानंतर आपल्याला पोस्टिंगला सुरुवात करायची. पहिलं पोस्टिंग बघा ओपनिंग स्टॉक.
सर्वांना माहिती आहे ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक त्याची जी अमाऊंट आहे 36,000 आउटर कॉलम मध्ये येणार, ॲडजस्टमेंट नसते यावर. त्यानंतर कॅपिटल अकाउंट राम अँड कृष्ण. लक्षात घ्या या ठिकाणी आपण स्वतंत्र करंट अकाउंट तयार केलेलं आहे. याचा अर्थ ही फिक्स कॅपिटल मेथड आहे आणि फिक्स कॅपिटल मेथड जर असेल तर कॅपिटलची रक्कम आउटर कॉलम मध्ये डायरेक्ट लिहून घेतली तरी चालते. कॅपिटल अकाउंट असा शब्द लिहायचा. आपण यापूर्वीच्या प्रॉब्लेममध्ये या कॅपिटलसाठी जागा सोडायचो. आधी पहिल्या पार्टनरचं नाव लिहून त्यासाठी त्याचं काही जे कॅल्क्युलेशन असणार आहे, नेट प्रॉफिट असेल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल, यासाठी आपण जागा सोडत होतो. परंतु आता ही रक्कम डायरेक्ट आउटर कॉलमला, म्हणजेच ही फिक्स कॅपिटल मेथड आहे, यामध्ये कॅपिटल बदलणार नाही, म्हणून ती अमाऊंट आपण आउटर कॉलममध्ये लिहिली. राम 1,60,000 आणि कृष्ण 80,000. त्यानंतर आहे करंट अकाउंट. लक्षात घ्या करंट अकाउंट रामचा जो बॅलन्स दिलेला आहे तो क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे, म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि रामच्या कॉलममध्ये 8,000 अमाऊंट लिहायची, कृष्णाच्या कॉलममध्ये या ठिकाणी डॅश. तसंच कृष्णची जी अमाऊंट दिलेली आहे ती डेबिट कॉलममध्ये दिलेली आहे, म्हणून तो बॅलन्स डेबिट बाजूला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. त्याची जी अमाऊंट आहे 4,000, कृष्णाच्या कॉलममध्ये घेणार आपण 4,000. त्यानंतर पुढे आहे बघा परचेस. परचेस 1,00,000 दिलेलं आहे. परचेस आपलं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येतं, म्हणून ओपनिंग स्टॉकच्या खालच्या ओळीत टू परचेस. त्यावर ॲडजस्टमेंट जरी नसली तरी रिटर्नचा बॅलन्स आहे का ते चेक करून घ्यायचं एकदा. रिटर्नचा बॅलन्स जर नसेल तर आउटर कॉलममध्ये अमाऊंट 1,00,000 आउटर कॉलममध्ये नोंदवायची. त्यानंतर आहे सेल्स. सेल्सची अमाऊंट दिलेली आहे 2,08,000. त्यावर ॲडजस्टमेंट आहे का बघून घ्या. ॲडजस्टमेंट नाही आहे. रिटर्नचा बॅलन्स देखील नाही आहे, म्हणून बाय सेल्स. त्याची जी रक्कम आहे ती आउटर कॉलमला रक्कम आहे 2,08,000. 2,08,000. पुढील घटक आहे सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स आपली असेट आहे. बॅलन्स शीटच्या असेट बाजूला सन्ड्री डेटर्स, आपण जो उधारीत माल विकलेला आहे त्याचे पैसे येणं आहे, म्हणजेच सन्ड्री डेटर्स ही आपली असेट आहे. येणं असलेली रक्कम आपली असेट असते, म्हणून असेट बाजूला सन्ड्री डेटर्स. त्यावर अमाऊंट आहे 1,73,500. इनर कॉलमला घेतली कारण त्यावर ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर आहे सन्ड्री क्रेडिटर्स. क्रेडिटर्स ही आपली लॅबिलिटी आहे. इथं 2-3 ओळी करंट अकाउंटसाठी सोडून द्यायच्या आणि मग सन्ड्री क्रेडिटर्स. जसं डेटर्स असेट आहे तसं क्रेडिटर्स आपली लॅबिलिटी. डेटर्स म्हणजे उधारीचे पैसे येणं असणे आणि क्रेडिटर्स म्हणजे उधारीचे पैसे देणं असणे. क्रेडिटर्स त्यावर देखील ॲडजस्टमेंट नाही, त्यामुळे ती रक्कम आउटर कॉलमला 41,800. त्यानंतर पुढे आहे बिल्स रिसिवेबल. लक्षात घ्या बिलाचे पैसे येणं आहे. आपण उधारीत माल विकलेला आहे, परंतु आपल्याला त्या समोरच्या व्यक्तीवर विश्वास नसल्यामुळे आपण त्या व्यक्तीच्या नावाने वचन चिठ्ठी तयार करून घेतली, त्याला आपण बिल्स रिसिवेबल म्हटलोय. म्हणून या बिलाचे पैसे येणं आहे म्हणजे ती आपली असेट आहे, म्हणून असेट बाजूला बिल्स रिसिवेबल पोस्टिंग करायचं आणि अमाऊंट जी आहे ती आउटर कॉलममध्ये घ्यायची 47,000, कारण त्यावर ॲडजस्टमेंट नाही. पुढे आहे बिल्स पेएबल. रिसिवेबलच्या विरुद्ध बाजूला. रिसिवेबल म्हणजे येणं बाकी आणि पेएबल म्हणजे बिलाचे पैसे देणं बाकी, म्हणून लॅबिलिटी बाजूला बिल्स पेएबल.
पोस्टिंग करणार, त्यावर ॲडजस्टमेंट नाही म्हणून रक्कम 21,000 जी आहे ती आउटर कॉलमला घेतली. त्यानंतर पुढे आहे कमिशन. लक्षात घ्या, कमिशनचे दोन्ही बाजूला अमाऊंट येऊ शकतात, डेबिट आणि क्रेडिट. जर क्रेडिट बाजूला आली तर इन्कम असतो आणि इन्कम असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला घ्यायचा. परंतु आता हे जे कमिशन आहे तो डेबिट बॅलन्स आलेला आहे, याचा अर्थ तो खर्च आहे आणि खर्च असेल तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू कमिशन या हेडिंगने नोंदवायचा. कमिशन याची जी अमाऊंट आहे त्यावर ॲडजस्टमेंट नाही, 2,800 रुपये आउटर कॉलममध्ये आपण घेतले. त्यानंतर पुढील घटक आहे वेजेस. वेजेस म्हणजे मजुरीचा खर्च, प्रत्यक्ष उत्पादनाशी संबंधित आहे म्हणून तो डायरेक्ट एक्सपेन्सेस असल्या कारणाने आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू वेजेस. त्याची जी अमाऊंट आहे 1,760, ॲडजस्टमेंट नाही त्यामुळे ही अमाऊंट आउटर कॉलममध्ये घेतली 1,760. पुढील घटक आहे सॅलरी. सॅलरी हा ऑफिशियल एक्सपेन्सेस, जे कर्मचारी ऑफिसमध्ये कार्य करताय त्यांना आपण सॅलरी देतोय. ही जी सॅलरी आहे तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असल्या कारणाने प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला घ्यायचा, त्याची नोंद. त्यावर ॲडजस्टमेंट नाही म्हणून आउटर कॉलममध्ये करायची. अमाऊंट आहे 3,000. त्यापुढे आहे फर्निचर. फर्निचर ही आपली फिक्स असेट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या असेट बाजूला आलो आणि असेटला फर्निचर नोंदवलं. फर्निचर त्यावर ॲडजस्टमेंट नाही म्हणून आउटर कॉलमला 25,000. पुढील घटक आहे प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी ही आपली असेट आहे, फिक्स असेट असल्यामुळे ती प्लांट अँड मशिनरी आपण असेटमध्ये लिहितोय. प्लांट अँड मशिनरी त्यावर ॲडजस्टमेंट आहे आणि ॲडजस्टमेंट आहे म्हणून त्याची जी अमाऊंट आहे 63,000 आपण इनर कॉलमला घेणार. त्याखाली एक ओळ सोडून अमाऊंट कॉलममध्ये एक रेष मारणार, जेणेकरून आपल्या लक्षात आलं पाहिजे की या ठिकाणी आपल्याला पुढील नोंद करायची नाही. पुढचा घटक आहे RDD. त्यावर आपण स्टार केलेला आहे, ॲडजस्टमेंट असल्यामुळे आपण स्टार केला आहे म्हणून ती रक्कम आपण त्याचं जे कॅल्क्युलेशन असेल ते आपण नंतर करणार. पुढे आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट ही आपली असेट आहे आणि असेट असल्यामुळे ती बॅलन्स शीटच्या असेटला. बघा, इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. आपण डिबेंचर्स असेल किंवा एखाद्या असेटमध्ये आपण गुंतवणूक केलेली असेल तर त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणणार आणि ती इन्व्हेस्टमेंट आपली असेट असल्यामुळे आपण बॅलन्स शीटच्या असेटला. त्यावर ॲडजस्टमेंट नाही म्हणून आउटर कॉलममध्ये 10,500 इतकी रक्कम आपण देतोय. लोन्स अँड ॲडव्हान्स गिवन. आता कर्ज दिलेलं आहे, आपण आपल्या एम्प्लॉईज असेल किंवा पार्टनर असेल किंवा आपला कस्टमर असेल त्यांना लोन देऊ शकतो. मग हे जे काही दिलेलं लोन आहे ते आपल्याला परत येणार आहे, म्हणजेच ती आपली ॲसेट आहे म्हणून लोन अँड ॲडव्हान्सेस गिवन बॅलन्स शीटच्या ॲसेटमध्ये आपण नोंदवतोय. त्यावर देखील ॲडजस्टमेंट नाही म्हणून ती अमाऊंट आउटर कॉलममध्ये अमाऊंट आहे 35,240. त्यानंतर पुढील घटक आहे इन्शुरन्स. इन्शुरन्स म्हणजे विम्याचा खर्च. हा उत्पादनाशी संबंधित नाही म्हणून आपण तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला नोंदवतोय टू इन्शुरन्स. त्यावर देखील ॲडजस्टमेंट आहे आणि ॲडजस्टमेंट असल्यामुळे तो घटक आपण इनर कॉलममध्ये लिहिणार. अमाऊंट आहे 2,500. तसंच ॲडजस्टमेंट असल्यामुळे एक ओळ सोडून अमाऊंट कॉलममध्ये रेष मारणे आणि या बाजूला 2 लिहून ठेवणे, जेणेकरून पुढील घटक आपल्या लक्षात आला पाहिजे. त्यानंतर पुढे आहे बॅड डेट. यावर स्टार आहे म्हणून याचं कॅल्क्युलेशन आपण नंतर करणार. पुढे आहे 12% गव्हर्नमेंट बॉन्ड. आपण गव्हर्नमेंट बॉन्ड खरेदी केले म्हणजेच आपण गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्समध्ये गुंतवणूक केलेली आहे 12% म्हणून ॲसेटमध्ये आपण सर्वप्रथम ती अमाऊंट लिहिणार 12% गव्हर्नमेंट बॉन्ड. आता यावर सायलेंट ॲडजस्टमेंट आहे. बघा, 12% आपण ते कर्ज गुंतवणूक केलेली आहे
गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्समध्ये आपण 12% जी गुंतवणूक केली आहे त्याची तारीख दिलेली आहे 1/1/2009, म्हणजे 1/1/2009ला आपण 15,000 रुपये गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये गुंतवले, जी 12% गुंतवणूक आहे. मग लक्षात घ्या, 15,000च्या 12% अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेट करायची. मग जर 1% कॅल्क्युलेट करायची असेल तर आपण 2 शून्य कट करतो, गुणिले 12, 12 शून्य शून्य, 12 पंच 60, परत शून्य, त्यानंतर 12 एक 12, 12 आणि 6 18, म्हणजे 1800 रुपये इतकं 12%ने एका वर्षासाठीचं व्याज होणार फॉर 1 इयर. आता त्यानंतर आपल्याला हे बॉन्ड्समध्ये जी गुंतवणूक ती कधी केली बघा, 1/1/2019, इयर एंडिंग आहे तुमचं 31 मार्च 2019. याचा अर्थ जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असं 3 महिन्यासाठी आपल्याला फक्त डिबेंचरवरील व्याज घ्यावं लागेल. मग एका वर्षासाठी जर 1800 तर 6 महिन्यासाठी 900, तसंच 3 महिन्यासाठी त्याच्या निम्म 450 इतकं गव्हर्नमेंट बॉन्डवरील व्याज आपल्याला मिळणार आहे. म्हणून ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट रक्कम आहे 450. यांची बेरीज आपण आउटर कॉलमला घेणार 15,450. आता लक्षात घ्या, आपण गुंतवणूक केली आहे त्यावरील व्याज आपल्याला मिळणार आहे, म्हणजेच तो आपला इन्कम आहे, आणि इन्कम आपले प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला जातात. म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला ग्रॉस प्रॉफिटसाठी थोडी जागा सोडायची आणि मग लिहायचं बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड. ते व्याज मिळणार आहे आपल्याला 450, म्हणून आउटर कॉलममध्ये 450 इतकी अमाऊंट आपण लिहिली. हे झालं पोस्टिंग. यानंतर पुढील भाग असतो ॲडजस्टमेंटचा. ॲडजस्टमेंटमधील पहिली ॲडजस्टमेंट बघा, स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च वॉज व्हॅल्यूड ॲट ₹38,000. बघा, स्टॉक क्लोजिंग स्टॉक याचे दोन इफेक्ट यापूर्वी देखील आपण प्रत्येक प्रॉब्लेममध्ये बघितलेले आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला पहिला इफेक्ट होतो, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक. त्याची जी अमाऊंट आहे आउटर कॉलममध्ये 38,000. तसंच याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटमध्ये क्लोजिंग स्टॉक, तिथं बाय लिहिण्याची गरज नाही. $38,000 आउटर कॉलममध्ये घेणार. त्यानंतर पुढील ॲडजस्टमेंट लक्षपूर्वक बघा, राम इज अलाउड अ सॅलरी ₹6,000. आपण रामला सॅलरी देतोय. आता व्यवसायाचा खर्च आहे म्हणून पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला सॅलरी टू राम. ही पार्टनर सॅलरी असल्यामुळे या सॅलरीवर याचा इफेक्ट होणार नाही, ती स्वतंत्र लिहिणार आपण सॅलरी टू राम. याची जी अमाऊंट आहे ती 6,000 आहे. आता या ठिकाणी या 6,000च्या पुढे जर पर ॲनम असं झालं, अशी जर रक्कम आली, असं जर काही मेन्शन असेल तर जी रक्कम दिली तीच रक्कम कन्सिडर करायची. पण जर पर मंथ आलं म्हणजे P.M असं जर आलं तर त्या ठिकाणी पर मंथ म्हणजे दर महिन्याला तेवढी सॅलरी असते, म्हणून त्याला मल्टिप्लाइड बाय 12 करायचे. गुणिले 12 केल्यानंतर जी रक्कम येईल ती या ठिकाणी द्यायची, लक्षात घ्या. आता रामला आपण सॅलरी देतोय याचा अर्थ तो रामचा इन्कम आहे. मग पार्टनरचं जे करंट अकाउंट आहे, इन्कम असल्यामुळे पार्टनर करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय सॅलरी त्याची जी रक्कम आहे ती आपण रामच्या कॉलममध्ये 6,000 लिहिणार. त्यानंतर आपण कृष्णाला काय देतोय, 3% कमिशन देतोय. कशाच्या? तुमच्या नेट सेलच्या 3% आपल्याला कमिशन पेड करायचं आहे. मग तो सेल आहे 2,08,000. त्याची किती टक्के अमाऊंट द्यायची आहे? 3%.
आणि 3% जर कॅल्क्युलेट केली, प्रथम आपल्याला 1% कॅल्क्युलेट करावं लागेल. 1% कॅल्क्युलेट करण्यासाठी 2 शून्य कट केले, गुणिले 3, 3 0 0, 3 8 24, 3 0 0 आणि 2, त्यानंतर 3 दुने 6 म्हणजे 6240 इतकं आपल्याला कमिशन कोणाला द्यायचं आहे? कृष्णाला द्यायचं आहे. मग परत हा व्यवसायाचा खर्च म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू कमिशन कोणाला देतोय आपण? कृष्णाला. म्हणून टू कमिशन टू कृष्ण, अमाऊंट 6240. त्यानंतर परत हा त्या पार्टनरचा इन्कम असल्यामुळे पार्टनर करंट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय कमिशन कोणाला दिलेलं आहे? कमिशन कृष्णाला. म्हणून कृष्णाच्या कॉलममध्ये 6240 अशा पद्धतीनं नोंद करायची. पुढील ॲडजस्टमेंट बघा. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज टू बी प्रोव्हाइडेड ॲट 5% पर ॲनम. वार्षिक आपल्याला त्यांच्या कॅपिटलवर 5% इतकं व्याज द्यायचं आहे. मग आपल्याला परत लक्षात घ्या, कॅपिटल पार्टनरने कंपनीला दिलं आणि त्यावरील व्याज कंपनी पार्टनरला देते, याचा अर्थ तो कंपनीचा खर्च आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल, पहिल्या पार्टनरचं नाव राम, दुसऱ्या पार्टनरचं नाव कृष्ण, या पद्धतीने इथं नोंद करून घेणे. आणि आता त्यांचं जे कॅपिटल दिलेलं आहे ते बघूया आपण. 1,60,000 आणि 80,000 असं कॅपिटल दिलेलं आहे. मग 1,60,000च्या 5% व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. बघा, 10%नी 1,60,000च्या 10% जर अमाऊंट कॅल्क्युलेट केली, 10% कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण 1 शून्य कट करतो, शिल्लक राहिली 16,000. 10%नी जर 16,000 येत आहे तर 5%नी याच्या निम्मे म्हणजेच 8,000 इतकं कॅपिटलवरील व्याज होईल. रामच्या समोर इनर कॉलममध्ये ते 8,000 लिहिले. तसंच कृष्णाची जी अमाऊंट आहे ती आहे 80,000. 80,000च्या 10% जर कॅल्क्युलेट केलं, शून्य कट केला, अमाऊंट मिळाली आपल्याला 8,000. ही आली 10%. आपल्याला पाहिजे 5%. मग 8,000च्या निम्मे 4,000 इतकी जी रक्कम आहे ती कृष्णाच्या समोर इनर कॉलममध्ये, या दोघांची बेरीज 8 अधिक 4 12,000 आउटर कॉलममध्ये. बघा, लक्षात घ्या, आत्ताच सांगितलं. लक्षात घ्या, ह्या कंपनीचा खर्च तर तो त्या पार्टनरचा इन्कम, आणि पार्टनरचा इन्कम असल्यामुळे तो पार्टनर करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. रामला मिळालेला आहे 8,000 व्याज आणि कृष्णाला 4,000 इतकं व्याज मिळतंय. अशा पद्धतीने याची नोंद करायची. यानंतर पुढील ॲडजस्टमेंट. प्रोव्हाइड डिप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी ॲट 5%. प्लांट अँड मशिनरी आपली ॲसेट आहे, त्या ॲसेटवर आपल्याला 5% डिप्रिशिएशन आकारायचं आहे. बघा, या ठिकाणी प्लांट अँड मशिनरी त्या खाली लिहिणार आपण लेस डीप ॲट 5%. आता 63,000 रक्कम दिलेली आहे. 63,000च्या 5% व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया आपण. 63,000 10% अमाऊंट कॅल्क्युलेट करताना आपण 1 शून्य कट करतो, ती रक्कम मिळाली आपल्याला 6,300. जर 10% 6,300 असेल तर 5% म्हणजे त्याच्या 50% निम्मी 3,150 इतकं डिप्रिशिएशन असेल. मग हे डिप्रिशिएशन आपण प्लांट अँड मशिनरीमधनं वजा करायचं. 3,150 वजाबाकी करूया. 0 10तून 5 गेले 5, 5शी गेला 1, 10तून 2 गेले 8,
हातच्याशी गेला 1, 13तून 4 गेले 9, हातच्याशी गेला 1, 6तून 1 गेला 5, 59,850 इतकी रक्कम आउटरला शिल्लक राहील। यानंतर या डिप्रिशिएशनचा दुसरा इफेक्ट, डिप्रिशिएशन हा तोटा आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डेप्रिशिएशन ऑन कशावर आहे, डिप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी त्याची जी अमाऊंट आली 3,150 आउटर कॉलमला आपण लिहून टाकली। जर दोन असेटवर डिप्रिशिएशन असेल तर इनरला घ्यायचं आणि मग बेरीज आउटरला घ्यायची। आता एकच असेट आहे त्यामुळे आउटरला घेऊन टाकली। पुढील ॲडजस्टमेंट आहे ₹3,000 फ्रॉम आवर कस्टमर इज नॉट रिकवरेबल, म्हणजेच ही काय आहे तर बॅड डेप्ट आहे आणि RDD आहे। जर मग ती RDD असेल तर RDD आपण सन्ड्री डेटर्समधनं लेस करतो, म्हणून आपल्याला ती रक्कम सन्ड्री डेटर्सकडे जावं लागेल। बॅलन्स शीटच्या असेटला हे सन्ड्री डेटर्स आहे, त्या ठिकाणी लेस RDD ही न्यू RDD आहे। अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 3,000, आपलं जे कस्टमर आहे त्याकडनं ही जी रक्कम येणं होती 3,000 ती आपलं डेटर्स होतं, पण ती येण्याची शक्यता कमी आहे म्हणून त्याला आपण RDD म्हटलो आणि मग आउटरला अमाऊंट येईल 1,70,500। आता ह्या RDDचा विचार करा, बघा या ठिकाणी ही न्यू RDD ही मिळाली आपल्याला न्यू RDD। ही जी न्यू RDD आहे त्याचे परिणाम आपल्याला ओल्ड बॅड डेप्ट आणि ओल्ड RDDवर बघायचे। मग न्यू RDD आली आपली 3,000, ओल्ड RDD होती 1,000। ह्या न्यू RDD आणि ओल्ड बॅड डेप्टपेक्षा ह्या दोघांच्या रकमेपेक्षा ओल्ड RDD कमी आहे, म्हणून आपल्याला ही प्रक्रिया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला करणार आपण टू ओल्ड बॅड डेप्ट त्याची जी रक्कम आहे ती आहे 500, ती आपण आधी इनर कॉलमला घेणार, त्यामध्ये ॲड न्यू RDD ती रक्कम आली आपल्याला 3,000 जी रक्कम दिलेली ती आपण इनर कॉलमला घेणार, या दोघांची बेरीज करणार, इनर कॉलमलाच अमाऊंट लिहिणार 3,500 आणि शेवटी त्यातनं जी ओल्ड RDD आहे बघा, या ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली जी RDD आहे ती ओल्ड RDD ती आपण लेस करणार, लेस ओल्ड RDD ती रक्कम आहे 1,000। 3,500मधून 1,000 वजा केले, शिल्लक आहे 2,500 आउटर कॉलमला आल्या। पुढील ॲडजस्टमेंट बघा, प्रीपेड इन्शुरन्स ₹500 बघा, आपला इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आहे। प्रीपेड जर आगाऊ केलेला खर्च असेल तर तो आपण लेस करतो। या सर्व ॲडजस्टमेंट तुम्हाला बेसिक पार्टमध्ये दिलेले आहे। जर बेसिक पार्ट बघितलेला नसेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, ती जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला सर्व ॲडजस्टमेंट कशा पद्धतीनं कुठून का लेस होतात याचे रिझन्स पण समजतील। मग लेस प्रीपेड इन्शुरन्स अमाऊंट आहे 500, 2,500मधनं 500 वजा केले, आउटरला शिल्लक राहिले 2,000। या 500चा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला प्रीपेड इन्शुरन्स त्याची जी अमाऊंट आहे 500 ती आउटर कॉलममध्ये आपण घेतली। अशा पद्धतीनं आपली ट्रान्सफर स्टेज त्यानंतर ॲडजस्टमेंट स्टेज पूर्ण झाली। आता आपण प्रक्रिया करू टॅली करण्याची। आता टॅली करताना आपण यापूर्वी बघितलं आहे, हा ग्रॉस प्रॉफिट आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे। ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। आता हा ग्रॉस प्रॉफिट तुम्ही कॅल्क्युलेट करा, कसा करायचा बघा। या ठिकाणी या दोन्ही अमाऊंटची बेरीज या ठिकाणी आपण घेणार
ती जी येईल ती या ठिकाणी लिहायची, तीच अमाऊंट परत या ठिकाणी घेणार डेबिट बाजूला, जी क्रेडिटची टोटल आहे तीच डेबिट बाजूला इथं क्लोज करताना घेणार. त्यामधनं वरील जे अमाऊंट आहे 36,000, 1,00,000 आणि 1,760 या रकमांची बेरीज बाजूला करायची. ही जी क्रेडिटची टोटल आलेली होती त्यामधनं ही आलेली बेरीज वजा करायची, जी शिल्लक राहील तो ग्रॉस प्रॉफिट घ्यायचा. हाच ग्रॉस प्रॉफिट क्रेडिट बाजूला बाय ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर्ड फ्रॉम ट्रेडिंग अकाउंट, आणि ती जी अमाऊंट आलेली आहे तीच या ठिकाणी आपण नोंदवायची. तसंच आपण नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार. मग आलेला जो ग्रॉस प्रॉफिट आहे त्यामध्ये इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड हे 450 रुपये ॲड करायचे. ती रक्कम आपली इथं शेवटी घ्यायची. जी काही रक्कम येईल ती इथं लिहिणार, तीच अमाऊंट परत डेबिट बाजूला घेणार. डेबिट बाजूला तीच अमाऊंट घेतल्यानंतर त्यामधनं ह्या रकमेमधनं ह्या ज्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट बाजूला आलेल्या ज्या किमती आहे त्यांची बेरीज स्वतंत्र करणार, आणि त्यामध्ये ती जी रक्कम आलेली आहे ती ह्या प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला आलेली जी रक्कम आहे त्यामधनं ती वजा करणार. वजा केल्यानंतर जी शिल्लक राहील त्याला नाव देणार टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर्ड टू करंट अकाउंट. पुढं पाठवायचा आहे तो करंट अकाउंट, कारण आपल्याला या ठिकाणी स्वतंत्र करंट अकाउंट तयार करायला लावलेलं आहे. मग राम आणि कृष्ण या दोघांना ती रक्कम वाटायची. मी तुम्हाला नेट प्रॉफिटची रक्कम किती येणार आहे ती सांगतोय डायरेक्ट, म्हणजे तुम्हाला पुढची प्रक्रिया करणं सोपं जाईल, जेणेकरून याचं स्पष्टीकरण कशा पद्धतीने ते आपल्याला कळेल. तर 71,000 इतका आपला नेट प्रॉफिट आलेला आहे. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. ही रक्कम जर तुमची बरोबर आली तर समजायचं तुमचं जे काही पोस्टिंग केलेलं आहे ते बरोबर आहे. मग आता आपल्याला त्यांनी काय सांगितलं आहे बघा, हे जे 71,000 आलेले आहे ते आपल्याला 3:2 या रेशोमध्ये वाटायचे आहे. मग 71,000 जर 71,000 आपल्याला 3:2 या रेशोत वाटायचे असतील बघा, 3:2 म्हणजेच आपल्याला त्याचे 5 भाग करावे लागतील. 5 1 5 परत 5 1 5. या ठिकाणी आपले शिल्लक राहिले 2, वरून घेतला 1 झाले 21, 5 चोक 20, परत 1 उरला, 1 उरल्यानंतर 0 घेतला 10 झाले, 5 दुने 10. त्यानंतर पुढचे 2 शून्य ॲज इट इज लिहून टाका, म्हणजे 14,200 इतकी रक्कम तुम्हाला एका भागाची मिळेल. आता पहिल्या पार्टनरला म्हणजेच रामला 3 भाग आहे म्हणून या 14,200ला 3ने गुणलं, आणि कृष्णला 2 भाग आहे म्हणून 14,200 गुणिले 2. बघा आता 3 0 0 3 0 0 3 दुने 6 3 चोक 12 3 1 3 आणि 1 4 म्हणजेच 42,600 ही रामला येणार ती अमाऊंट. आणि कृष्णाला बघा 0 0 बे दुने 4 बे चोक 8 बे 1 बे, म्हणजे 28,400 इतकी रक्कम कोणाच्या कृष्णाच्या समोर आपण लिहिणार, आणि रामच्या समोर लिहिणार 42,600. ही पोस्टिंग झाल्यानंतर लक्षात घ्या, हा प्रॉफिट आहे. हा प्रॉफिट पार्टनरचा असल्यामुळे पार्टनर करंट अकाउंटच्या क्रेडिटला आपण येणार. पार्टनर करंट अकाउंटच्या क्रेडिटला आल्यानंतर इथं आपण लिहिणार बाय नेट प्रॉफिट. आता नेट प्रॉफिट कुठून आला तर प्रॉफिट अँड लॉसमधून आला. मग त्याची जी अमाऊंट आली ती किती आली, 42,600. रामच्या कॉलममध्ये आपण लिहिणार 42,600. तसंच कृष्णाच्या कॉलममध्ये लिहिणार आपण 28,400. आता हे करंट अकाउंट, हे पहिलाच प्रॉब्लेम आहे करंट अकाउंटचा, म्हणून हे टॅली करून दाखवतो व्यवस्थित बघा, जेणेकरून पुढचे प्रॉब्लेम तुम्हाला सोडवता येतील. आता लक्षात घ्या, करंट अकाउंटची दोघांची ही क्रेडिट बाजू जास्त दिसते म्हणून त्याची बेरीज आपण पहिले खाली घेऊ. बघा या ठिकाणी रामची अमाऊंट आपण पहिले खाली घेऊ 0,0,6. त्यानंतर 8 आणि 2 10, 10 आणि 8 18,
19 20 20 आणि 4 24, हातच्याशी गेला 2 4 5 6, 64,600 रक्कम आली. तीच आपण 64,600 डेबिट बाजूला लिहिणार. तसंच आता कृष्णची अमाऊंट बघूया. 0 4 4 आणि 2 6, त्यानंतर 8 आणि 4 12 आणि 6 18, 8 हातच्याशी गेला 1 2 आणि 1 3, म्हणजेच 38,640 इतकी रक्कम येणार. आता 64,600 मधून वजा करण्यासाठी काहीच नाही, म्हणून ती रक्कम आपण तशीच वर घेणार 64,600. त्यानंतर कृष्णाची रक्कम बघा 38,640 मधनं 4,000 वजा करायचे, शिल्लक राहतील तुमचे 34,640. बघा 38,640 मधनं 4,000 वजा केले, शिल्लक राहिले 34,640. 64,600 मधनं वजा करायला काहीच नाही, म्हणून ती रक्कम तशीच वर लिहिली. याला नाव द्यायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. हा जो बॅलन्स आहे, आता दोन्ही रक्कम डेबिट बाजूला आलेल्या आहे बघा. मग डेबिट बाजूला आल्या आहे म्हणून ती रक्कम आपण लॅबिलिटीला घेणार. ॲक्च्युली डेबिट बाजूला रक्कम आली याचा अर्थ हा क्रेडिट बॅलन्स आहे, मग तो लॅबिलिटी बाजूला घेतला. याला नाव दिलं करंट अकाउंट. त्या दोन्ही पार्टनरची नावं लिहिली आपण, राम आणि कृष्ण. रामची अमाऊंट आहे 64,600 आणि कृष्णची आहे 34,640. आता या दोन्ही रक्कम डायरेक्ट आउटर लिहिल्या असते तरी चाललं असतं. बेरीज करून इनरला लिहिलं आधी आणि मग बेरीज करून आउटरला घेतलं तरी चालेल. 0 4 6 2 12, त्याची गेला 1 4 2 8 आणि 1 9, 6 आणि 3 9, 99,240 इतकी रक्कम या ठिकाणी आली. आता पुढील प्रक्रिया तुम्ही करणार. काय करायचं आहे, आता दोन्ही बाजूंच्या बेरजा करायच्या आहे. काय करणार आपण, या ठिकाणी लॅबिलिटीच्या ज्या अमाऊंट आहे त्यांची बेरीज, तसंच या ठिकाणी ॲसेटच्या जेवढे अमाऊंट आहे त्यांची बेरीज, या दोन्ही रकमांची बेरीज करायची आणि आलेलं उत्तर मला कमेंटमध्ये कळवायचं. तुमचं नक्कीच उत्तर बरोबर येईल. जर तुम्हाला प्रॉब्लेम सोडवलेला समजला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून इतरही विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. धन्यवाद.